हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक हेतूने बनवत आहे. याला कोणीही सल्ला किंवा शिफारस समजू नये. ट्रेडिंग हे स्वतः अभ्यास करून स्वतःच्या जबाबदारीनेच करणे ही नम्र विनंती. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुढच्या दिवसाचं ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये. म्हणजे आपण आता बघणार आहे 10 तारखेचा. तर इथं मी जसं की सर्वात आधी मी तुम्हाला सांगितलं होतं, वन डे टाइम फ्रेमवरती हे एक पूर्ण झोन बनवलं होतं. परवा दिवशीच्या थंबनेलमध्ये आहे की हा झोन जर ब्रेक केला तर मग येईल मोठा डाऊनफॉल म्हणून. तर सेम तशाच प्रकारे या ठिकाणी आज आपल्याला बघायला मिळालं आहे. इथं जे ब्रेक केलेलं आहे, म्हणजे ब्रेक म्हटलं तर काय, हे झोनच्या खालीच ओपनिंग झालेलं आहे. जवळपास खूपच मोठा मोमेंट आजच्या दिवसाला या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेला आहे. आणि आपण जर बघितलं या ठिकाणी क्लोजिंग इथं आहे परवा दिवशीचं, आणि त्यानंतर जे ओपनिंग झालेलं आहे बघू शकता 500 550 पॉईंट जवळपास या ठिकाणी मार्केटचं ओपनिंग झालेलं आहे. म्हणजे त्या झोनच्या खाली गेलेलं आहे. आता उद्या काय करू शकता, अजून एक हे सांगतोय, उद्या जर मार्केट आता जर इथं आपण बघितलं, उद्या जर मार्केट इथं कुठं ओपन झालं तर इथपर्यंत येईल आणि इथं एक रेजिस्टन्स घेतलं तर पुन्हा खाली जाऊ शकतं. आणि खाली कुठले लेवल्स असणार ते आता बघूया आजच्या अनालिसिसमध्ये. टाइम फ्रेम 5 मिनिटाचं मी करून घेतो पुन्हा. डे 1चा टाइम फ्रेम होता. तर इथं हे जे आजच्या दिवसाचं मार्केट इतकं मोठं खाली पडलेलं आहे. सर्वात आधी आपण काय करणार आहे, वरचे ट्रेंड लाईन झोन करणार आहे. हॉरिझॉन्टल लाईन याच्यावरती गेला 24,072 आहे. 24,072 आजची क्लोजिंग आहे, ते म्हणजे 24,000 बरोबर का. आजची क्लोजिंग 24,000 ला झालेलं आहे. तर या ठिकाणी 24,000 जवळपास तिथं 5 पॉईंट पुढे आहे. तर तिथं क्लोजिंग झालेलं आहे. जर 24,000 ला ओपनिंग झाला उद्याच्या दिवशी आणि ह्या लेवलला जर ब्रेक केला, जे की 24,072 पर्यंत जाणारच बरोबर, किंवा 72च्या वरती ओपनिंग केला तर 72च्या वरतीचे जे लेवल असणार आहे, 24,072च्या वरतीचे लेवल जवळपास आपण पाठीमागचं एक कुठं या ठिकाणी हे मिळतंय का आपल्याला बघायचं आहे, रेजिस्टन्स भेटतंय का आपल्याला ते बघायचं आहे. तर या लाईनच्या इथं आपण जर पाठीमाग बघितलं याचं रेजिस्टन्स तर खूप पाठीमाग आहे. तर आपण ते न करता आपण काय करूया, एक 50 पॉईंटचं मोमेंट या ठिकाणी धरू शकतोय. 72 नंतर आपण जवळपास 100 पर्यंत धरू शकतोय आपण पहिला पॉइंट. आणि त्यानंतर 150 ते 200 250 पर्यंत. तर हे 150 पर्यंत हे एक आहे मोमेंट वरच्या साईडला. आणि त्यानंतर 200चा एक आहे जे की इथं बघू शकतो. आणि जर डायरेक्टली याच्या झोनमध्ये जर गेला, झोनमध्ये आपल्याला 24,250 जे की एक सायकोलॉजिकल नंबर आहे, त्या सायकोलॉजिकल नंबर जे की झोनच्या जवळपासच असणार आहे. तर हे अशा प्रकारचे उद्याचे वरच्या साईडचे लेवल असणार आहे. जास्तीत जास्त इथपर्यंत जाईल, कारण की वरती काय झालेलं आहे, एक झोन बनवलेला आहे. त्या झोनला धडकून जर मार्केट खाली आला तर पुन्हा एक खालचे सगळे लेवल आपल्याला बघायला मिळेल, जे की इथं 24,200 150 100 72 अशा प्रकारचे बघायला मिळतील. आणि 24,000 पुन्हा एक सायकोलॉजिकल नंबर जे की आजचं क्लोजिंग पण आहे, तिथपर्यंतचे आपले लेवल्स उद्या दिवशी बघायला मिळणार आहे. आणि जर खालचे बघितलं आपण डाऊन साईडचे, तर हे एक लेवल असणार आहे. 24,000च्या खाली गेलं तर 24,936. तर इथे एक 60-70 पॉईंटचा मोमेंट तुम्हाला बघायला मिळेल. आणि त्याच्या खाली जर बघितलं आपण तर 23,900 ला एक असणार आहे. 23,900 ला एक. आणि 23,900 जर खाली गेला मार्केट तर इथं 23,862 जवळपास. आणि तर त्याच्या खाली एक म्हणलं तर इथपर्यंत एक धरू शकतो आपण 23,828. अशा प्रकारचे डाऊन साईडचे आणि अप साईडचे दोन्ही पण तुम्हाला हे दिलेलं आहे. तुम्ही याचे स्क्रीनशॉट काढू शकताय, व्यवस्थित तुम्हाला लाईन्स दिसत असतील तर. आणि हे अप साईडचे व्हिडिओ पॉज करून तुम्ही याचे स्क्रीनशॉट घेऊ शकताय. आणि हे डाऊन साईडचे. तर हे झाले निफ्टीचे. आणि याच्यानंतर आपण बघूया बँक निफ्टी. तर इथे बँक निफ्टीमध्ये पण खूप मोठा मोमेंट 1,500 पर्यंत जवळपास मार्केट आज खाली पडलेला आहे. आपण डायरेक्टली काय करूया, याचे लेवल्स काढूया. लेवल्स इथं बघू शकताय, हे एक लेवल आजच्या दिवसाचं आहे आणि हे एक त्याच्या खालचं लेवल आहे. आणि त्याच्या जर वरती जात असेल मार्केट तर जास्तीत जास्त इथं 500 पर्यंत येऊ शकतं, जे की एक सायकोलॉजिकल 56,500चा सायकोलॉजिकल नंबर आहे. हे वरचे लेवल अशा प्रकारे इथं असणार आहेत उद्याच्या दिवशी बँक निफ्टीसाठी. आणि क्लोजिंग 55,998 म्हणजे 56,000 आपण धरून चालू आहे, 2 पॉईंट कमी आहे. तर क्लोजिंग नंतर क्लोजिंगचा जर
56,000 पासून खाली गेला तर 55,860 150 पॉईंटचा मुवमेंट इथे एक पहिला टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं. आणि त्याच्या जर खाली म्हणलं तर हाय खूप मोठा मुवमेंट आहे 55,734. आणि त्याच्या खालचं जे आहे ते म्हणजे इथे एक शेवटचं आहे 55,598. 600 धरून चालू आहे आपण. 600च्या खाली जे की पुन्हा एक सायकोलॉजिकल नंबर 55,500चा. तर अशा प्रकारचे आपण अपसाईड आणि डाऊन साईडचे लेवल्स या बँक निफ्टीमध्ये बघू शकतो. याला मी थोडंसं खुला करतो म्हणजे ज्याच्यामुळं तुम्हाला स्पष्ट समजेल की कोणते ट्रेंड लाईन आणि कुठं ड्रॉ केलेले आहेत. तर अशा प्रकारचे वरचे लेवल्स आणि अशा प्रकारचे इथं खालचे लेवल्स उद्याच्या दिवशी आपल्याला बघायला भेटतील. आणि 55,500च्या जर खाली गेलं अजून मोठं मार्केटमध्ये डाऊन फॉल येऊ शकतं. तर अशा प्रकारचे हे उद्याचे निफ्टी आणि बँक निफ्टीचे दोन्हीचे मी टार्गेट सांगितलेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं नक्कीच तुम्ही या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू शकताय. हा 10 तारखेचा ॲनालिसिस होता. इथं बघू शकता कालच्या जे लाईन्स आपले दिले ते सगळ्याच्या सगळं टोटल वेस्ट गेलेलं आहे या ठिकाणी. म्हणजे मार्केटच डायरेक्ट 1,500 पॉईंटनं बँक निफ्टीमध्ये ओपनिंग झालेलं आहे ते म्हणजे खाली. आणि या वरचे जे लाईन्स आहेत ते काहीच कामाला आजच्या दिवशी आलेले नाहीत. एक नवीनच लेवल्स मार्केटनं इथं क्रिएट केलेलं आहे. तर आता बघायचं आहे उद्या दिवशी याच्यामध्ये काय होणार आहे. तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारचे व्हिडिओजला बघण्यासाठी चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच करून ठेवा. आणि बँक निफ्टी मध्ये जर बघितलेलं 1,500 पॉईंटनं मार्केट खाली पडलं आणि निफ्टीमध्ये पण जबरदस्त 500-550 पॉईंटनं मार्केट आज खाली पडलेलं आहे. जे की मी इथं वरचं एक झोन दिलतच तुम्हाला. आणि जसं की आपण थंबनेलवरतीच बघितलेला होता, थंबनेलमध्ये बघितल्याप्रमाणे हे झोनच्या खालीच ओपनिंग झालेलं आहे. तर त्यानुसार मार्केटचा खूपच मोठा डाऊनफॉल आलेलाच आहे. आणि तरी पण मार्केट जिथपर्यंत खाली गेलं तिथून रिकवर करून वरती आलेलं आहे. पण तितकं पण नाही आलं जितकं आपलं जे एंट्री केलं होतं त्याचं रिकवर होण्यासाठी तितकं रिकवर झालेलं नाही आहे. बरोबर का. जे कोणी इथं वरच्या साईडला BTST वगैरे कॉल साईडला घेऊन ठेवले असेल त्यांचा खूप मोठाच या ठिकाणी आजच्या दिवशी नुकसान बघायला या ठिकाणी भेटलेलं आहे. आणि जे पण सेल साईडला होते त्यांची आज चांदीच झालेली आहे. तर एवढे लेवल्स होते. हे उद्या दिवशी तुम्ही याच्यावरती अभ्यास करू शकता. अजून मार्केटचा अजून पण काय सांगता येत नाहीये. याच्यामध्ये 23,828 जे आहे शेवटचं लेवल त्याला जर ब्रेक केला त्याच्यानंतर पण आपल्याला बघायला येईल ह्याच्यामध्ये एक मोठा डाऊनफॉल पुन्हा एकदा बघायला भेटू शकतं. त्यामुळेच सतर्क राहूनच ट्रेडचे प्लॅन सेटअप करा. जास्त एक्साइटमेंटमध्ये कुठलेही ट्रेड प्लॅन सेटअप करू नका. कुठल्याही अभ्यासाशिवाय तुम्ही कुठलेही ट्रेडिंगचा विषय पण बघू नका. अभ्यास मात्र नक्कीच करा. मार्केट सध्याला डाऊन साईडचंच पोझिशन आहे. कारण की मार्केटमध्ये मोठा ग्लोबल क्रॅश झाल्यामुळं बाहेर सगळे युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळं इथं मार्केटवर त्याचे परिणाम आपल्याला बघायला भेटत आहेत. तर एवढा होता मार्केटमध्ये तर 10 तारखेचा. तर आपण भेटूया पुढच्या एका नवीन ॲनालिसिसमध्ये. तोपर्यंत सतर्क राहा, सावधान राहा आणि काळजीपूर्वक ट्रेडिंगचा विचार करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.